श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळे? मस्त ना? मी पण आज तुमच्यासोबत अशा छानशा रेसिपी सोबत आलेली आहे. तर पहा, इंटरनेटवर व्हायरल असलेला आणि सर्वांना आवडणारा हा लिली केक घरच्या घरी कढाईमध्ये कसा बनवायचा आणि तोही विदाऊट कलरने, ते आज आपण डिटेलमध्ये व्हिडिओ पाहणार आहोत. व्हिडिओ जराही स्किप न करता पूर्णपणे पहा, म्हणजे मी सांगितलेल्या टिप्सनुसार तुमचाही लिली केक इतका छान बनायला मदत होईल. हा केक तुम्ही तुमच्या आवडत्या कोणत्याही फ्लेवरमध्ये बनवू शकता. चॉकलेट, व्हॅनिला, बटरस्कॉच, पाइनएपल कोणत्याही फ्लेवरमध्ये हा तुम्ही बनवू शकता. तर इथे मी चॉकलेट फ्लेवरनी बनवणार आहे. तर इथे चॉकलेट फ्लेवरचं प्रिमिक्स मी 2 कप घेतलेला आहे. 2 कप प्रिमिक्ससाठी 5 स्पून आपण ऑइल घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये. जे ऑइल तुम्ही वापरणार आहे ना, त्याचा जास्त स्ट्राँग स्मेल नसावा आणि पाणी थोडं-थोडं घालून आता आपण बॅटर बनवून घेऊया केकसाठी. तर बघा थोडं-थोडं पाणी ॲड करायचं आणि जास्त पण फिरवायचं नाही. प्रिमिक्स आहे ना, त्यामुळे तो केक फुगणार नाही यासाठी आपण हलक्या हाताने असा व्हिडिओमध्ये मी दाखवते त्या पद्धतीने हलक्या हाताने असा आपल्याला बॅटर त्याचं बनवून घ्यायचंय. अशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे आपल्या बॅटरची. आता आपण टीनमध्ये बटर पेपर घालून घेऊया आणि हे सगळं बॅटर त्याच्यामध्ये ओतून घेऊया. ओतून घेतल्यानंतर ते सगळं आपण आता पसरवून पण घ्यायचं आहे स्पॅच्युलाच्या मदतीने. तोपर्यंत अगोदरच मी इकडे कढई प्रीहीट करण्यासाठी ठेवलेली. 10 मिनिटं तरी आपल्याला कढई प्रीहीट करण्यासाठी ठेवावी लागते. त्यामुळे केक बेक व्हायला मदत होते. बघा असं पसरवून घ्यायचं व्यवस्थित आणि आता आपण ह्याला टॅप करून घेऊया. म्हणजे मधून चीर वगैरे येत नाही आणि केक एकसारखा फुलायला मदत होते. तर प्रीहीट झालेल्या कढईमध्ये आता आपण बेक होण्यासाठी 35 मिनिटासाठी ठेवूया. 35 मिनिटं झालेली आहेत. आता आपण चेक करून पाहूया आपला केक बेक झाला की नाही. कडा तर एकदम व्यवस्थित सुटलेल्या दिसतायत. केक तर बेक झालाय असं वाटतंय. पण टूथपिकने बघूया आपण. मधोमध घालून पाहायची. पूर्ण क्लीन आली तर आपला केक बेक झालाय. हां, दिसतोय बघा. आपला केक आता पूर्णपणे बेक झालेला आहे. मी 2-3 ठिकाणी घालून पाहिली टूथपिक. खूप मस्त बेक झालेला आहे. आता थंड करण्यासाठी ठेवूया. थंड झालेला आहे. केकवर आता आपण आयसिंग करून घेऊया. त्यासाठी बघा आता केक काढून घेतला मी एका प्लेटमध्ये. पहा किती छान झालाय ना आणि बटर पेपर पण एकदम क्लीन आलेला आहे. खूप मस्त आपला केक झालेला आहे बेक. पाहू शकताय. आता नाईफच्या सहाय्याने आपण ह्याचे 3 पीस करून घेऊया. पाहू शकताय तुम्ही. एकदम नाईफ पण एकदम व्यवस्थित आतमध्ये जातोय त्याच्या आणि व्यवस्थित कट पण होतोय. इझिली एकदम. खूप मस्त बेक झालाय केक. जाळी अशी एकदम सगळीकडे त्याची एकसारखी पसरलेली आहे बघा. खूप मस्त झालेला आहे केक. स्पॉन्जी बनलेला आहे. आता असेच मी ह्याचे 3 पीस करून घेणार आहे. कट करून घेतलेत मी. बघा. आता आपल्याला ह्याला शुगर सिरप बनवावं लागेल. तर इथे मी साखर 4 ते 5 चम्मच साखर, पिठी साखर घेतलीये आणि त्याच्यामध्ये आता थोडंसं पाणी टाकलेलं आहे. ते एकजीव करून घ्यायचं. हे आपल्याला आपण जो आता केकचा स्पॉन्ज तयार केला ना, त्याच्यावर घालण्यासाठी लागतं. तर इथे व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे 1 कप. आता तिला आपण व्हिप करून घेऊया बीटरच्या साहाय्याने. अशा पद्धतीने करायची बघा. व्हिप क्रीम आपली थंड हवी असते. त्यावेळेला तर आपलं हे एकदम फ्लफी आणि छान अशी क्रीम आपल्याला तयार होते. बीटरच्या साहाय्याने 5 ते 7 मिनिटं लागतात ही क्रीम तयार व्हायला. पाहू शकता. आधी 1 मिनिट कमी स्पीडवर आणि नंतर मध्यम ते हाय स्पीडवर करून आपण अशा पद्धतीची फ्लफी क्रीम बनवू शकतो. पहा, किती छान झाली आहे ना? अशी उलटी केली तरी पडत नाही. याचा अर्थ आपली एकदम छान फ्लफी क्रीम रेडी आहे आपल्या आयसिंगसाठी. तर इथे मी बेस घेतलेला आहे. तुम्ही बेस नसेल तर प्लेटवरही करू शकता. आता केक आपला खाली घसरू नये त्यासाठी आपण त्याच्यावरती क्रीम लावून घेतली खालच्या लेयरला आणि आता वरून आपण आपला स्पॉन्ज ठेवलाय केकचा आणि आता आपण त्याच्यावरती शुगर सिरप लावून घेऊया. हे शुगर सिरप याच्यासाठी लावायचं असतं, याच्यामुळे आपल्याला केक असा मऊ, सॉफ्ट लागतो आणि ह्याची टेस्ट पण वाढायला मदत होते. पायपिंग बॅगमध्ये आता आपण क्रीम भरून घेतलेली आहे आणि आता आयसिंग करूया. त्याला एक नोझल पण लावलेला आहे मी डिझाइनसाठी. अशा पद्धतीने आपण क्रीम लावून घ्यायची, म्हणजे कमीत कमी क्रीमचा वापर होतो.
स्पॅच्युलाच्या साहाय्याने एक्स्ट्राची क्रीम आपण आता ती काढून पण घेणार आहोत. पसरवून घेऊन व्यवस्थित असा शेप द्यायचा आहे त्याला. केकला सर्व बाजूला आपल्याला क्रीम अशी लावून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राची क्रीम अशी काढून घ्यायची आहे. परत आपण दुसऱ्या लेयर, तिसऱ्या लेयर अशा सगळ्या लेयर टाकून घ्यायच्यात. त्याच्यावरती सेम तशीच प्रोसेस आहे आणि परत एक्स्ट्राची क्रीम अशी काढून घ्यायची आपल्याला स्पॅच्युलाच्या साहाय्याने. पाहू शकताय तुम्ही व्यवस्थित असे. हे काम खूप हलक्या हाताने करावं लागतं. छान असं आता बघा सगळं पूर्ण आयसिंग झालेलं आहे. आता आपण आपल्याला हवी ती डिझाइन देऊ शकता. मला ही छोटीशी छान वाटली म्हणून मी अशी सिंपलच डिझाइन त्याला दिलेली आहे. या ठिकाणी तुम्ही छोटी-छोटी व्हाईटची फ्लॉवर बनवली तरी चालतील. मला ही नाजूक डिझाइन आवडली म्हणून मी ही डिझाइन ह्याला सिलेक्ट केली. अशा पद्धतीने पूर्ण खालच्या लेयरला अशा पद्धतीने आपण ही डिझाइन करून घेणार आहोत. आता वरून पण आपण अशीच सेम डिझाइन करायची. व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने. आता वरच्या साइडनं पण आपण अशीच डिझाइन करून घ्यायची. बघा असं किती छान दिसतोय ना? नाजूक डिझाईनचा पण खूप मस्त दिसतंय. आता वरून हे मी आर्टिफिशियल फ्लॉवर होतं लिलीचं, ते लावलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी तुम्हाला जर बनवता आलं तर तुम्ही फाउंटनचं पण बनवू शकता. पहा आपला रेडी केक झालेला आहे. खूप मस्त. व्हिडिओ जर पहिल्यांदा पाहत असाल, तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. वेळात वेळ काढून तुम्ही हा माझा छानसा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.